Hello friends, welcome to my channel. Today we see about the introduction to the adrenal gland. तर आज आपण adrenal gland याविषयी बोलणार आहे. तर adrenal glands कुठे असतात बाबा? तर दोन असतात. एक right kidneyवर आणि एक left kidneyवर. That is called right adrenal gland and second one called as a left adrenal gland. The adrenal glands are small triangular shaped glands that sit atop each kidney, and they are part of the endocrine system, which means they produce and release hormones that regulate many bodily functions. तर adrenal glands जे असतात ते स्मॉल असतात. पिक्चरमध्ये सुद्धा दिसतात. ते लहान आहेत and triangular shaped अशा त्रिकोण शेप मध्ये असतात आणि किडनीच्या टॉप लेवलला असतात. They are part of the endocrine system, which means they produce and release hormones that regulate many bodily functions. ते काय करतात? एंडोक्राइन सिस्टीमचा एक पार्ट आहेत आणि ते प्रोड्यूस आणि रिलीज करत असतात हार्मोन्स. का प्रोड्यूस आणि रिलीज करत असतात? कारण त्यांना बॉडीचे वेगवेगळ्या फंक्शन्सना रेग्युलेट करायचं असतं. सेकंड, anatomy and location of the adrenal gland. Location कुठे आहे? Adrenal glands are located on the top of each kidney, one on each side of the body near the upper pole of the kidney. तर adrenal gland ही प्रत्येक किडनीच्या वरच्या साईडला असते. जसं आपण या इमेजमध्ये बघितलं, इथे ती प्रेझेंट असते. ईच किडनीच्या टॉप लेवलला ती प्रेझेंट असते. स्ट्रक्चर कसं आहे? Each adrenal gland is composed of two distinct parts, the outer adrenal cortex and the inner adrenal medulla. दोन पार्ट असतात त्याचे. तर आउटर लेयर जो आहे त्याला आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणतोय आणि इनर लेयर जे आहे त्याला आपण ॲड्रिनल मेडुला म्हणतोय. देन साईज कशी आहे? द ॲड्रिनल ग्लँड्स आर स्मॉल, मेजरिंग अबाउट 3 to 5 centimeter in length and weighing approximately 3 to 5 gram each. Adrenal gland ही स्मॉल आहे आणि 3 ते 5 सेंटीमीटर इन लेंथ आणि त्याचं वेट असतं 3 ते 5 ग्रॅम. तर आपण बघितलं लोकेशन, स्ट्रक्चर आणि त्याची साईज. नेक्स्ट, फंक्शन काय ॲड्रिनल कॉर्टेक्सचं? ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणजे कोण? हा outer layer. Okay, तर cortisol. This hormone plays a crucial role in managing stress, regulating blood sugar level and supporting immune function. तर कॉर्टिझोल काय करते? हे एक हार्मोन आहे जो आपला स्ट्रेस मॅनेज करायला हेल्प करते, ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करते आणि इम्युन फंक्शनला सपोर्ट करते. नेक्स्ट आहे अल्डोस्टेरॉन. हा सुद्धा एक हार्मोन आहे जो आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेट करतोय, सोडियम पोटॅशियम बॅलन्समध्ये ठेवतोय. नेक्स्ट आहे ॲड्रोजन. These sex hormones are responsible for the development of male characteristics and contribute to the production of estrogen in women. ॲड्रोजन पण सेक्स हार्मोन प्रोड्यूस करायला हेल्प करतोय मेलमध्ये आणि फिमेलमध्ये सुद्धा. मेलमध्ये का? ॲड्रोजन माहिती आहे तुम्हाला आणि फिमेलमध्ये एस्ट्रोजन प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला ॲड्रिनल कॉर्टेक्स हेल्प करतो. नेक्स्ट आहे ॲड्रिनल मेडुला. तर ॲड्रिनल मेडुला म्हणजे काय? इनर लेयर ऑफ द ॲड्रिनल ग्लँड. तर फर्स्ट आहे त्याचं इपिनेफ्रिन. ह्याला आपण ॲड्रिनलिन असं सुद्धा म्हणतो. तर इपिनेफ्रिन प्लेज अ की रोल इन द बॉडीज फाईट और फ्लाईट. दॅट इज फाईट तर करायचं, करेंगे या मरेंगे, करो और मरो यातली कंडिशन आहे. जे ॲड्रिनलिन म्हणजे इपिनेफ्रिन इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय ह्या ग्लँडमध्ये. ह्याच्यामध्ये स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, increasing heart rate and blood pressure also. Next आहे नॉरएपिनेफ्रिन. नॉरएपिनेफ्रिनला आपण नॉर ॲड्रिनलिन असं सुद्धा म्हणतोय.
प्लेज अ सिमिलर रोल टू इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिन सारखाच रोल प्ले करतोय, फर्दर इंक्रीजिंग अलर्टनेस अँड प्रिपेअरिंग द बॉडी फॉर ॲक्शन. हे काय करते, अलर्टनेस इंक्रीज करते आणि बॉडीला ॲक्शन फॉर्म करण्यासाठी हेल्प करते. डोपामाइन. डोपामाइन हे एक ब्रेनचं केमिकल आहे, एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. ते काय करतं, ॲड्रिनल मेडुला प्रोड्यूस इन द ॲड्रिनल मेडुलामध्ये ते डोपामाइन प्रोड्यूस होते अँड प्लेज अ रोल इन व्हेरियस प्रोसेसेस इन्क्लुडिंग मूड, मोटिवेशन अँड मोमेंट. ओके, कळलं तुम्हाला इथंपर्यंत? तर फर्स्ट आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ ग्लँड. ह्याच्यामध्ये काय आहे की हे ॲड्रिनल ग्लँड काय आहेत, स्मॉल आहेत. त्यानंतर दे आर पार्ट ऑफ द एंडोक्राइन सिस्टीम. हे एंडोक्राइन सिस्टीमचे पार्ट आहेत. हे काय करतात, हार्मोन्स रिलीज आणि प्रोड्यूस करतात बॉडीच्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी. आपण ॲनाटॉमी आणि लोकेशन बघितलं ॲड्रिनल ग्लँडचं. लोकेशनमध्ये बघितलं की प्रत्येक किडनीच्या ते वरती असते, अप्पर पोलला असते. स्ट्रक्चरमध्ये बघितलं की ते एक ट्रँग्युलर शेपमध्ये आहे. त्याचे 2 पार्ट पडतात, ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणजे काय, जो आउटर लेयर आहे, आणि ॲड्रिनल मेडुला म्हणजे काय, जो इनर लेयर आहे. तर ॲड्रिनल ग्लँड स्मॉल असतात, 3 ते 5 सेंटीमीटर त्यांची लेंथ असते आणि वेट 3 ते 5 ग्रॅम असतं. नंतर फंक्शनमध्ये आपण बघितलं ॲड्रिनल कॉर्टेक्सच्या तर 3 मेन फंक्शन आहेत, कॉर्टिसॉल, ॲल्डोस्टेरॉन अँड एंड्रोजन. कॉर्टिसॉल काय करते, जे काय स्ट्रेस तुम्हाला येतोय, ब्लड शुगर लेवल असते, इम्युन फंक्शन असते, त्याला ते सपोर्ट करते, रेग्युलेट करते, मॅनेज करते. ॲल्डोस्टेरॉन काय करते, BP मेंटेन ठेवते, सोडियम पोटॅशियम लेवल बॉडीमधली मेंटेन ठेवते. देन ॲड्रोजन एक सेक्स हार्मोनला रिस्पॉन्सिबल आहे, जो डेव्हलपमेंट ऑफ मेल कॅरेक्टरिस्टिक आणि कॅन्ट्रीब्यूट इस्ट्रोजन इन वुमन. फंक्शन ऑफ द ॲड्रिनल मेडुला 3 आहेत, इपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामाइन. हे 3 फंक्शन आहेत. याला ॲड्रिनलिन सुद्धा म्हणतात, नॉरएपिनेफ्रिनला नॉन ॲड्रिनलिन सुद्धा म्हणतात. ओके, तर इपिनेफ्रिन काय करते, फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच काय, स्ट्रेसला रिस्पॉन्सिबल असते, हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर इंक्रीज करते. नॉरएपिनेफ्रिन काय करते, अलर्टनेस इंक्रीज करते, त्यामुळे बॉडी सतत तुमची वेकअप असते. डोपामाइन हे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे, जे ॲड्रिनल मेडुला मध्ये प्रोड्यूस होते आणि ह्याच्यामध्ये मूड, तुमचं मोटिवेशन, मुवमेंट हे सगळं अवलंबून आहे. नेक्स्ट आपण बघतोय की फंक्शन ऑफ ॲड्रिनल ग्लँड, की स्ट्रेस रिस्पॉन्स. Adrenal gland release hormone like cortisol and adrenaline in response to stress, preparing the body to cope with challenge. Then metabolic regulation. स्ट्रेस रिस्पॉन्समध्ये काय बघितलं तुम्ही की ॲड्रिनल ग्लँड हार्मोन जे रिलीज करते, कॉर्टिसॉल किंवा ॲड्रिनलिन, ह्यानी काय करतात, स्ट्रेसला रिलीव्ह करतात आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, चॅलेंजेस वगैरे ते स्वीकारतात. देन मेटाबॉलिक रेग्युलेशन. ॲड्रिनल कॉर्टेक्स हार्मोन जो आहे तो पर्टिक्युलरली कॉर्टिसॉल काय इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, मेटाबॉलिझम, तुमची चयापचयाची जी क्रिया आहे ते हे ॲड्रिनल ग्लँड करते, जे अफेक्ट कशावर करते, शुगर लेवलवरती आणि एनर्जी युटिलायझेशनवरती. ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल करते हे. सेक्शुअल डेव्हलपमेंट. एंड्रोजन प्रोड्यूस्ड बाय द ॲड्रिनल कॉर्टेक्स and contribute to sexual development and reproductive functions in both male and female. ओके, तर डायग्नोसिस काय काय आहेत, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करता येते, ब्लड टेस्ट करायचं आहे आणि इमेजिंग स्कॅन करायचं आहे. आणि जर समजा इमेजिंगमध्ये असं समजलं की बाबा खूपच तिथं प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्हाला सर्जरी सजेस्ट करावी लागते. ओके, थँक्यू.